हॅलो मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत आप्पे चटणी। यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत ओल्या खोबऱ्याची कीस, 4 हिरवी मिरची, 5 ते 6 लसूण पाकळ्या, टरफल काढलेले फुटाणे, अद्रक, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर। हे सर्व वाटण आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। हे वाटण आपण पाणी न टाकता सुरुवातीला वाटून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी टाकून आपण हे वाटण मिक्सरमधून परत काढून घेणार आहोत। आपण बघू शकता अशा प्रकारे हे वाटण वाटले गेले आहे। आता हे वाटण आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि या तयार झालेल्या चटणीला आपण जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि अख्खी लाल मिरचीचा तडका देणार आहोत। यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये 2 मुरगले तेल, मोहरी, कढीपत्ता आणि अख्खी सगळी मिरची यांचा तडका देऊन घेणार आहोत। यामुळे ही चटणी चविष्ट अशी बनते। ही चटणी आपण इडली, डोसा आणि आप्पे यासोबत सर्व करू शकतो। आपण हे सर्व या चटणीवर टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली आप्पे चटणी बनवून तयार आहेत। ओल्या खोबऱ्या नारळाची चटणी आपण इथं बनवलेली आहे। आपण बघू शकता ओल्या खोबऱ्याची चटणी बनवून तयार आहे।